जय गुरुदेव. जय गुरुदेव. रामकृष्ण हरी. काय जय गुरुदेव. पंढरीनाथ भगवान की जय. आदिनाथ महाराज की जय. तुकाराम गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमशिवं केवलं ज्ञानमूर्ति जगन्नाथं जगन्सुदृष्टं तत्त्वमस्यादितस्य एकं नित्यमेवलमचलं सर्वार्थसाक्षिभूतं भावारहितं त्रिगुणरहितं ते सद्गुरो नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु महावीर महाराज की जय. सद्गुरु बालाजी महाराज की जय. जगन्नाथ महाराज की जय. शांती ब्रह्मनाथ महाराज की जय. दशक सातवा सातवा साधन प्रतिष्ठा. रामकृष्ण हरिताई ऐकू येईना ना आज. हा आवाज आवाज क्लिअर आहे ना. हा आता यायलाय का? हो यायला ताई. हा आता यायलाय. हा हा. तर दशक सात समाज सातवा पान क्रमांक 267. साधन प्रतिष्ठा. ओवी क्रमांक 22. ते असतची सदा असे ना तरी पाहता दुरासे न पाहता प्रकाशे जेथे तेथे. तर ते सदा आपल्या सन्निध असते, पण द्वैत भावाने त्याला पाहू जावे तर ते दुरावत असते. पण ते जरी दृष्टीस पडले नाही तरी सर्वत्र तेच प्रकाशक असते. म्हणजे कोण? परब्रह्म. कारण त्या परब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी म्हणावं तर ते साध्य होत नाही. वास्तविक त्याला पाहता येत नाही, कारण ते सदैव प्राप्तच आहे ना. बरं, सोडायचं म्हणलं तरी सुटत नाही. तर आपण सोडू शकतो का? नाही सोडू शकत. तसं परब्रह्म कसं निरंतर आहे, आपल्या बरोबर राहत असते. म्हणून महाराज म्हणतात ते सदा आपल्याला सन्निध आहे. भावाने त्याला पाहू जावं तर ते दुरावते. पण दृष्टीत पडते का? ते नाही पडत. सर्वत्र कोण आहे? त्याचाच प्रकाश आहे. जेथ उपाय तोची अपाय आणि अपाय तोची उपाय. हे अनुभवे विन काय उपजो जाणे. त्याला पाहण्याचा उपाय करू जावं. त्या परब्रह्माला जर पाहण्याचा आपण उपाय काही करू जावं तर कर्तेपणाच्या पडद्यामुळे ते दिसत पण नाही. लगेच कर्तेपणाचा तिथं अहंकार उभा टाकतो. म्हणून तो दिसतो का? नाही दिसत. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसे. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. कारण जिथं कर्तेपणाचा अहंकार असेल तिथं तो दिसतो का? नाही दिसत. हे अपाय करणारे कर्तेपण सुटले तर मात्र तो खरा उपाय होऊ शकतो. सर्वत्र प्रकाश लागू शकते. हे कोडे प्रत्यक्ष अनुभवाशिवाय कसे काय उलगडणार? ते कसं सोडवता येईल? हे प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय ही कोड सोडवता येत नाही. ते नुमजताच उमजे उमजोन काहीच नुमजे. ते वृत्तीविन पाविजे निवृत्ती पद. महाराज म्हणतात की ज्यावेळी आपणास वाटते
की मला ते उमजले, मी त्याला जाणले. त्यावेळी खरे तर आपण काहीच जाणलेलं नसतं बरं का. ज्यावेळी खरं ते उमजतं ना, तेव्हा जाणून घेणाराच कुणी वेगळा तिथे राहत नाही. त्याला जाणणे म्हणणे, त्याच्याशी ऐक्य पावणे. जोपर्यंत वृत्ती असते तोपर्यंत द्वैत असतं, पण वृत्ती ही ज्यावेळी लय पावते त्यावेळी निवृत्ती पदाची म्हणजे ब्रह्मपदाची प्राप्ती होते. निवृत्ती पद म्हणजे कोणतं? ब्रह्मपद. आणि हे ब्रह्मपद केव्हा प्राप्त होतं? जेव्हा वृत्ती निवृत्त झाली. जनन दिसे तेथे तिथं वृत्तीच राहिली नाही, पूर्णतः वृत्तीचीच काय झालंय? लय झालाय. तिथं निवृत्ती पदाची प्राप्ती म्हणजे परब्रह्माची काय होत असते? तिथं प्राप्ती होत असते. आणि जोपर्यंत वृत्ती आहे तोपर्यंत तुम्ही किती म्हणा मला ब्रह्माचा अनुभव आला, मला ब्रह्म प्राप्त झालं, ब्रह्माचा अनुभव घेतला, ब्रह्म असं ब्रह्म तसं, तोपर्यंत ते द्वैतातच आहे. जोपर्यंत वृत्ती ज्ञान लयाला जात नाही तोपर्यंत त्याचा अनुभव ते निवृत्ती पद, ते परब्रह्म पद प्राप्त होत नाही. त्यास उपमे द्यावे जळ, तरी ते निर्मळ निश्चळ. विश्व बुडाले सकळ, तरी ते कोरडेची असे. म्हणून महाराज म्हणतात, परब्रह्माचं ध्यान धरता येत नाही, त्याचं चिंतन करता येत नाही व ते मनात मावतही नाही. ते ध्यानी धरिता नये, चिंतनी चिंतावे ते काय. मनामध्ये न समाये परब्रह्म ते. कारण त्याचं ध्यान धरता येत नाही, त्याचं चिंतन करता येत नाही, ते मनातही मावत नाही म्हणले. असं असणार ते परब्रह्म आहे, असं असणारा तो परमात्मा आहे. आणि त्याला महाराज म्हणतात जलाची उपमा देता येत नाही, कारण ते निर्मळ निश्चळ असतं. प्रलय काळी सर्व विश्व दृश्य सृष्टी जलमय झाली तरी ते जसेच्या तसे कोरडेच असतं. कोण? परब्रह्म. ते कधीच जलामध्ये भिजत नाही. त्याला म्हणून कुणाचीच उपमा देता येते का? जलाची उपमा देता येते का? तर येत नाही. म्हणून सांगत आहेत, ऐसे ब्रह्म निरंजन कदा नवे दृश्यमान. लावावे ते अनुसंधान कोणे परी. महाराज म्हणतात, नवे प्रकाशा सारिके अथवा नवे काळोखे, आता ते कासया सारिके सांगावे हो. 27. जे ते उजेडासारखेही नाही अथवा ते काळोखासारखेही नाही, तर आता ते कशासारखे म्हणून सांगावं? त्याला उजेडासारखं म्हणता येत नाही, काळी रात्रीसारखं म्हणता येत नाही, मग त्याला काय म्हणायचं? कसं म्हणायचं? तर महाराज म्हणतात, ऐसे ब्रह्म निरंजन कदा नवे दृश्यमान. लावावे ते अनुसंधान कोणी परी. आहो म्हणले ते निरंजन निर्मल गुण ब्रह्म गुणरहित असल्याने कधी दृश्यमान होतच नाही. मग जे दिसत नाही ते अनुसंधान कशा प्रकारे लावायचं बरं? दिसलं तर आपण लावू शकतो, हा असं आहे तसं आहे, त्याचं अनुसंधान करू शकतो, पण ते दिसतच नाही, त्याचं काय अनुसंधान करता येईल का आपल्याला? त्याची कल्पना तरी करता येईल का? ते असं आहे का तसं आहे? अजिबात नाही. लटिकेची काय पहावे, कोठे जाऊन राहावे. अभाव घेतला जीवे सत्य स्वरूपाचा, जे नाही ते उगीच पाहण्याचा खोटा आव कशाला आणायचा? जे नाहीच आहे त्याला पाहावं, जे नाहीच त्याला कसं पाहता येईल? निश्चित कोठे आहे हे माहित पण नाही, त्याला शोधण्यासाठी कोठं जायचं? म्हणून परब्रह्म हे आपलं सत्य स्वरूप नाहीच अशी अश्रद्धा जीवाच्या ठिकाणी उत्पन्न झाली. कुणाच्या ठिकाणी? जीवाच्या ठिकाणी. काय झालंय उत्पन्न? की परब्रह्म हे आपलं सत्य स्वरूप नाही अशी अश्रद्धा उत्पन्न झाली बरं का. कारण का? दिसत नाही, कुठं पाहता येत नाही. पाहायला गेलं तर काय होत नाही, सापडत नाही. कोठे बनवून शोधा, त्याचा पत्ता नाही. म्हणून महाराज म्हणले अविश्वास झालाय बरं. अभावची मनोसत्य तरी वेदशास्त्र कैसी मिथ्य, आणि व्यासादिकांचे कृत्य वावगे नव्हे. महाराज म्हणतात परब्रह्म आपलं सत्य स्वरूप आहे अशी अश्रद्धा जर उत्पन्न झाली तर वेदांत शास्त्राला मिथ्या म्हणावं लागेल. व्यासादिकांचं कार्य ही व्यर्थ जाईल ना.
परब्रह्म जे आहे ते आपलं सत्य स्वरूप नाही असं म्हटल्याच्या नंतर म्हणून मिथ्या म्हणता नये, बहुत ज्ञानाचे उपाय बहुती निर्मिले ते काय मिथ्या म्हणावं. मग महाराज म्हणतात त्याला मिथ्या म्हणता येत नाही. अनेकांना त्याचं ज्ञान व्हावं म्हणून जे अनेक उपाय सांगितले आहेत ना, त्यांनाही मिथ्या म्हणावं काय. त्याला तर मिथ्या म्हणता येत नाही, पण अनेकांना जे उपाय सांगितले त्याला मिथ्या म्हणता येते का. नाही म्हणले त्याला तरी कसं मिथ्या म्हणता येईल. त्यालाही मिथ्या म्हणता येत नाही. अद्वैत ज्ञानाचा उपदेश गुरुगीता तो महेश सांगता होय पार्वतीस पार्वती प्रती. आता अद्वैत ज्ञानाचा उपदेश पार्वतीपती महेशांनी पार्वतीला केला, तीच तर गुरुगीता आहे ना. सर्वप्रथम भगवंतानं काय केला होता, पार्वती मातेला उपदेश केला होता. आता हे पण एक कहाणी अशी घडलेली आहे. जेव्हा नारद मुनी कैलासावर गेले होते, कैलासावर गेल्याच्या नंतर विचारलं पार्वती मातेला, हे माता म्हणे देव तुमच्यावर खूप प्रेम करतात का. हा म्हणे, मग देव माझ्यावर खूप प्रेम करतात. सांगता येत नाही म्हणले एवढं प्रेम करतात. नाही नाही म्हणे माते ते तुमचा भ्रम आहे. कोण म्हणतात. नारद मुनी. नाही नाही म्हणे असं शक्यच नाही. नाही नाही महाराज म्हणे तुमच्यापासून खूप काही गोष्टी लपवल्यात देवानं. तेव्हा पार्वती म्हणते नाही नाही शक्यच नाही, देव माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवू शकत नाहीत. असं आहे का. बरं मग सांगा बरं म्हणे त्या देवाच्या गळ्यातल्या ज्या मुंडमाळा आहेत ते देव का घालतात. तेव्हा पार्वती मातेला काही सांगता नाही आलं. नाही गडे देवानं मला ह्याच्याबद्दल काही सांगितलं बी नाही, मी विचारलं बी नाही. मग कसं म्हणलात बरं देव माझ्यापासून काही लपवत नाहीत म्हणून. मग पार्वती मातेला वाटलं ना, अरे हो बरोबर आहे, देवाने ही गोष्ट माझ्यापासून काय केलेली आहे, लपवलेली आहे. आले देव. देव आल्याच्या नंतर पार्वती माता बोलल्याच नाहीत. देव म्हणत आहेत मातेला, म्हणायला लागले, बोलायला लागलेत. माता काही बोलतच नाहीत. तेव्हा देव म्हणे इथं कोण आलं होतं. तेव्हा नारद मुनी आलं, कळालं. हा म्हणजे नक्की मग त्यांना काय केलं, काहीतरी ठिणगी लावली. विचारत आहेत देव. तेव्हा माता म्हणत आहेत, ह्या तुमच्या गळ्यात ज्या मुंडमाळा आहेत ह्याच्याबद्दल तुम्ही मला कधीच का नाही काही सांगितलं. ह्या का घालतात तुम्ही, कशामुळे घालतात. तेव्हा मग भगवंत सांगू लागले, ह्या मुंडमाळा ज्या आहेत ना पार्वती, हे जे आहेत ना तुझ्याच आहेत म्हणे. तुझ्याच मुंडक्याच्या काय केलेल्या आहेत ह्या माळा घातलेल्या आहेत म्हणे. असं कसं काय. तुम्ही अमर आहात आणि मी अशी मरकी काय म्हणे. मला सारखं सारखं देह का बदलावे लागतात आणि तुम्हाला का बदलावं लागत नाही. ह्याचं राज काय आहे, ह्याचं गुह्य काय आहे. तेव्हा मग पार्वती मातेला भगवंताने काय केलेली होती, हीच गुरुगीता सांगितली होती. हेच ज्ञान काय केलं होतं, सांगितलेलं होतं. तिथून परंपरा आलेली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा. आदिनाथ उमा बीज प्रगले. तिथून आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्र लागले. मग ते मच्छिंद्र नाथानं काय केलेले आहे, ते ऐकलेलं आहे म्हणले. कोणी कोणी काही सांगतो त्याच्यामध्ये सुद्धा की जेव्हा पार्वती माता आणि शंकर भगवंताने एकांतवासामध्ये पाण्यावर जहाजामध्ये हे ज्ञान सांगितलं, तेव्हा माशीच्या पोटामध्ये हे मच्छिंद्रनाथ होते म्हणे. तेव्हा ते काय केलेलं आहे, ज्ञान ग्रहण केलेलं आहे असं पण कोणी सांगतंय. मग ती मच्छिंद्रनाथानं ऐकलं, पण ती कशी कानफाटी विद्या म्हणून तिथं काय केलेलं आहे, संबोधलेलं आहे. कानफाटी कारण का ऐकले नुसतं, गुरु केला नव्हता ना, त्याला कानफाटी विद्या म्हणतात. मग तिथून मग पुढी परंपरा चलत आलेली आहे. आदिनाथ गुरु आदिनाथ उमा बीज प्रकटले, मच्छिंद्र लागे सहज स्थिती त्याची प्रेममुद्रा गोरक्षा दिली, पूर्ण कृपा केली गेली. तर मग ही गुरु परंपरा सुरू आली. आणि शेवटी म्हणजे ज्ञानदेव सार चोजविले. अशी ही राजविद्या आहे, अशी ही गुह्य विद्या आहे, अशी ही ब्रह्मविद्या आहे बरं का. आणि आपलं महत् भाग्य की ज्ञानेश्वर महाराज म्हणले, ये मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. कोण म्हणत होते, ज्ञानेश्वर महाराज. आणि त्यांना तेच केलं. मराठी नगरीमध्ये सगळा ब्रह्मविद्येचा सुकाळच झालाय. आता कुठं पण ब्रह्मविद्या आहेच. आता पहिले माहित नव्हतं, ही लोपलेलं ज्ञान होतं. पण ज्ञानेश्वर महाराजांना सगळं काय केलं, उकलिले गव्हाळ. सगळं काय केलं, उकडून दाखवलेलं आहे. कारण जड मुडाला तारण्याकरता, सगळ्यांना तरुण जाण्याकरता महाराजांना काय केलेले आहे,
तर हा तत्वबोध रूप सेतू आपल्याला काय केलेला आहे, बांधून दिलेला आहे. असं म्हणून महाराज म्हणतात, अवधूत गीता केली गोरक्षीस, निरोपिली ते अवधूत गीता बोलिली ज्ञान मार्ग. आता मग जेव्हा ही जी आहे परंपरा आलेली आहे, महाराज सांगतात की अद्वैत ज्ञानाचा उपदेश पार्वतीपती महेशांनी पार्वतीला केला, तीच गुरुगीता होय. आणि अवधूतांनी अवधूत गीता गोरखनाथास सांगितली व तिच्याद्वारे ज्ञान उपदेश केलेला आहे. विष्णू होऊन राजहंस विधीस केला उपदेश, ते हंस गीता जगदीश बोलिला स्वमुखे. विष्णूने जगदीश हंस होऊन स्वमुखाने ब्रह्मदेवाला जो उपदेश केला तो हंस गीता नावाने प्रसिद्ध झाला. कारण भगवंताने सर्वप्रथम जे उपदेश ब्रह्मदेवाला केलेला आहे हंस रूपानं, बरं का. मग ब्रह्मदेवानं तेच उपदेश नारद मुनीला सांगितलेला आहे, सनकादिकांना सांगितलेले आहे, आणि चतुर्श्लोकीना जे भागवत म्हणतात ते. आणि मग तिथून पुढे अशीच काय झालेली आहे, ही परंपरा चालत आलेली आहे असं पण सांगितलं जातं. ब्रह्म नारदा उपदेशाला दिले खाली, ब्रह्म नारदा उपदेशित चतुर्श्लोकी भागवत, पुढे व्यास मुख्य बहुत विस्तारले. मग काय झालं नंतर, तर महाराज सांगतात, ब्रह्मदेवाने नारदाला 4 श्लोकात जो ज्ञान उपदेश केला त्याच चतुर्श्लोकी भागवत म्हणतात. त्याचाच व्यासांनी पुढे खूप विस्तार केला. कारण जेव्हा विष्णू भगवंताने हंस रूपाने हे ज्ञान ब्रह्मदेवाला सांगितलं, मग ब्रह्मदेवाने हे ज्ञान नारद मुनींना सांगितलं 4 श्लोकामध्ये, आणि नारद मुनींना हे ज्ञान व्यासांना सांगितलं. त्याचाच व्यासांनी पुढे खूप विस्तार केला. व्यास महर्षी होते आणि अगदी विचलित अवस्थेमध्ये पडलेले होते, त्यांना करमतच नव्हतं. अगदी म्हणले अस्वस्थ भूमिका त्यांच्या अंगावर मांडलेली होती. असं का व्हायले त्याचा काहीच त्यांना त्याचा संदेहच लागना. माझं मन असं व्याकुळ का व्हायले, मला शांतता का नाही प्राप्त झाली, म्हणून ते विचलित झाले होते. तेव्हा तिथं नारद मुनी आले. नारद मुनी आल्याच्या नंतर जेव्हा व्यासांनी नारद मुनीला विचारलं, अशी माझी अवस्था का आहे, संत पाहायले तर संत कसे असतात म्हणले, अगदी आनंदी असतात, निमग्न असतात, मी असं बेचैन का आहे, मला असं समाधान का नाही प्राप्त झालं, असं बेचैन अवस्था माझं मन का आहे. तेव्हा नारद मुनी म्हटले की तुम्ही भगवंताचं एवढे तुम्ही ग्रंथ लिहिले, पण त्या ग्रंथामध्ये तुम्ही काय केली नाही, भगवंताची स्तुतीच लिहिली नाही, भगवंताची स्तुतीच गायली नाही. ते असं कसं म्हणे, मी महाभारत सारखा मोठा ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये आहेत ना भगवंतांचा उल्लेख, नाही म्हणे तिथं पण काय नाही, जशी स्तुती करावी तशी स्तुती नाहीये. बाकीचे तर पुराण आहेच, पण महाभारतासारख्या ग्रंथामध्ये सुद्धा तुम्ही भगवंताची स्तुती केली नाही, मग आता काय करायचं. तर तेव्हा नारद मुनीनं व्यास महर्षींना सांगितलं होतं की तुम्ही काय करा, हे भागवत लिहा, चतुर्श्लोकी भागवत. तिथं सांगितलं व्यासांनी पुढे ते भागवत केलेलं आहे. सांगायले पुढे, ब्रह्म नारदा उपदेशिले चतुर्श्लोकी भागवत, पुढे व्यासमुखी बहुत विस्तारले. वशिष्ठर सार वशिष्ठ ऋषी सांगता झाला रघुनाथासी, कृष्ण सांगे अर्जुनाशी सप्तश्लोकी गीता. तसंच म्हणले पुढे, ही परंपरा अशी चालत आलेली आहे की वशिष्ठ ऋषींनी रघुनाथाला जो उपदेश केला तो योग वशिष्ठ म्हणून ओळखला गेला. हेच उपदेश आहे, पण वशिष्ठ मुनींना रामप्रभूंना उपदेश केला म्हणून त्याला योग वशिष्ठ नाव आलं. आणि कृष्ण भगवंताने अर्जुनाला हाच उपदेश केला म्हणून त्याला गीता असं नाव आलं. 7 श्लोकी गीता सांगितली म्हणून त्याला गीता असं म्हणतात. ऐसे सांगावे ते किती बहुत ऋषी बोलिले भोवती, अद्वैत ज्ञान आदी अंती सत्तेची असे. अशा कितीतरी ग्रंथाचे नाव घ्यावीत म्हणले. अनेक ऋषींनी अनेक ग्रंथात ज्या अद्वैत ज्ञानाचा उपदेश केलाय ते आधी अंती सत्तेच आहे बरं का. अनेक ग्रंथ झाले, अनेक ग्रंथामध्ये हा उपदेश दिला गेलेला आहे अद्वैत ज्ञानाचा. म्हणून निमित्य आत्मज्ञान म्हणता पावे जे पतन, प्रज्ञेरहित जे वजन तयासी हे कळेना. महाराज म्हणतात
म्हणून आत्मज्ञान मिथ्या आहे असं म्हणतात, ते त्याचं पतन पावतात म्हणले. असं जे म्हणतात आत्मज्ञान मिथ्या आहे असं म्हणणाऱ्याचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. पण मंद बुद्धीच्या लोकांना हे कळत नाही. जे मंद बुद्धीचे लोक आहेत ना, त्यांना मात्र हे कळत नाही. म्हणून कशी पाहिजे बुद्धी? तेज पाहिजे. मंद बुद्धीचे लोक तिथपर्यंत झेप घेऊ शकत नाहीत. म्हणून पुढे महाराज म्हणतात, जेत शेषाची प्रज्ञा मंदली, श्रुतीस मौन मुद्रा पडिली, जानपणे न वचे वदली, स्वरूप स्थिती. स्वरूप स्थितीचं वर्णन करताना शेषाची बुद्धी ही काम करीनाशी झाली. शेष जे आहेत, जे भगवंत त्याच्यावर शयन करतात असा शेष नाग, त्यांची सुद्धा बुद्धी तिथं काम करत नव्हती म्हणले स्वरूप स्थितीचे वर्णन करताना. श्रुतींनाही ते जमलं नाही, म्हणून त्यांची मौन धारण त्यांनी सगळ्यांना केले. मी जाणतो या अभिमानाने स्वरूप स्थिती सांगितली जाणे अशक्यच आहेत. मग त्यांनी तर मौन अवस्था प्राप्त करून मग नीती म्हटली तिथं श्रुती माता. तर आपण कुठलं वर्णन करू शकतो का? त्यांनी मौन अवस्था प्राप्त करून, त्यांना मौन अवस्था म्हणजे वर्णन करता करता मौन अवस्था प्राप्त झाली. तर खरंच आपण वर्णन करू शकतो का? जे महाराज म्हणतात, आपण आसन मजे बरवे, म्हणून मिथ्या कैसे करावे, ना तरी सदृढ धरावे सद्गुरु मुखे. आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही म्हणून तिला मिथ्या कसं म्हणावं बरं? आपल्याला कळत नाही म्हणजे कधी मिथ्या आहे का? सद्गुरु मुखाने श्रवण करून मनन निधिध्यासन ते अंतरी ठसेल असा प्रयत्न करावा. म्हणून काय करायचं म्हणले, ही विद्या जेव्हा आपण श्रवण करतो सद्गुरूच्या मुखारविंदातून, त्याचं श्रवण झालं की त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं निधिध्यासन केलं पाहिजे, तेव्हा ते अंतरी ठसत असते. आणि मग असा प्रयत्न केल्याच्या नंतर पुढे अनुभवाला येत असते. मिथ्या तेची सत्य झाले, सत्य असो न मिथ्या केले, संदेह सागरी बुडाले अकस्मात मन. म्हणून महाराज म्हणतात, ब्रह्म मिथ्या वाटत होते ते सत्य ठरले. ही 5 भौतिक सृष्टी प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत असते, म्हणून ती सत्य वाटत होती, ती मिथ्या ठरली. त्यामुळे मनाचा गोंधळ उडाला व ते एक संशय समुद्रात बुडाले. संशय लय भयानक असतात आणि संशयच काय होत नाहीत, पण तिथपर्यंत समर्पण जाऊ देत नाहीत. म्हणून तो संशय खतरनाक सांगितलंय. संशय आणि घोर पाप नाही थोर, ते विनाशाचे वागुळ प्राणी असी. मग संशय ठेवून ज्ञान घेणं धोकादायक आहे बरं का, कारण पूर्णत्व कधीच प्राप्त होत नाही. म्हणून संशय निवृत्त झाला पाहिजे आपला. संशय ठेवून ज्ञान कधीही ऐकायचं नाही. म्हणून ब्रह्म मिथ्या वाटत होते ते सत्य ठरले. 5 भौतिक सृष्टी प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत असते, म्हणून ती सत्य वाटत होती, पण ती मिथ्या ठरली. ब्रह्म मिथ्या वाटत होते ते सत्य झालं, जगत सत्य वाटायचं ते मिथ्या झालं, अशी अवस्था होते ब्रह्मज्ञानी पुरुषाची. त्यामुळे मनाचा गोंधळ उडाला व एकाएकी संशय समुद्रात बुडाले. मग आता हे बघा ना, उलटच झालं ना सगळं. जे दिसतंय त्याला मिथ्या म्हणायचं, जे दिसत नाही त्याला सत्य म्हणायचं. मग नाही का संशय येणार? मग हे पडणार नाही का समुद्रामध्ये? बुडणार नाही का? सहज बुडल्याशिवाय राहणार नाही ना. म्हणून महाराज पुढे काय म्हणतात, तर मनास कल्पयाची सवे, मने कल्पिले ते नव्हे, तेने गुणे संदेह धावे, मीपणाचे निपंथे. इथे सांगायलेत, मनाला सदा कल्पना करीत राहण्याची सवय लागलेली आहे. त्याला कल्पना रहित मन राहू शकत नाही, कारण त्याचा धंदाच ते कुणाचा मनाचा काय करणं, संकल्प विकल्प करणं, त्याचं कामच ते. म्हणून ते कल्पनाशिवाय राहू बी शकत नाही. आत्मवस्तू तर मन जे जे कल्पिते त्याच्या पलीकडील आहे. आत्मवस्तूचा विचार केला तर मनानं काही कल्पू द्या, त्याच्या पलीकडे आत्मवस्तू. मग त्यामुळं मन मीपणा बाळगतो, मनात अनेक संशय उत्पन्न होतात.
कुणामध्ये? त्या मनामध्ये. आणि तेच काय करते आता, उगाच म्हणले संशय उत्पन्न होऊन इकडंच काय करते, गोंधळ घालत बसते. कोणते मग? तरी तो पथची मोडावा, मग परमात्मा जोडावा, समूळ संदेह तोडावा, साधूचे निसंगती. महाराज म्हणतात, म्हणून मीपणाचा मार्ग सोडून द्यावा लागतो. साधूच्या समागमाने सर्व संशय समूळ नष्ट करून परमार्थ प्राप्ती करून घ्यावी लागते. कसं सोपं आहे का परमार्थ प्राप्ती होणं? सगळे संशय, सगळा मीपणा, सगळा अहंकार, सगळ्यांचा नाश. आपण पहिले प्रथम विचारच करत नाहीत. विचार तर करणं खूप महत्वाचं सांगितलंय परमार्थामध्ये. आता जेव्हा म्हणले जीवाला निघालाय परमार्थ पथावर, परमार्थ तर करायचा आहे, परमार्थाच्या रसात पकडलाय, पण अशी अवस्था प्राप्त होते, विषय पण आवडतो, परमार्थही आवडतात. ऐका नीट लक्ष देऊन. विषय पण आवडतो, परमार्थही आवडतो. आणि जर आवडता विषय आला, तात्पुरता ते ग्रंथ गुंडाळून ठेवायची पण तयारी असते. आवडता विषय ना, आवडता विषय आला, परमार्थाला सोडून त्या विषयाकडे जाण्याची सुद्धा ताकद असते बरं का. असेही काही लोक असतात जगतामध्ये. बरं, असेही काही स्वतःला काय करतात, आम्ही ज्ञानी आहात, मुक्ती आहात, आम्ही मुमुक्षु आहात म्हणतात बरं का. हे जरी परमार्थ करत असतील, जरी ह्यांची प्रवृत्ती श्रवणामध्ये परमार्थामध्ये असते, जरी ह्यांना परमार्थ आवडत असते, पण सगळा भाव जास्त विषयाकडे. अनेक जन्म भगवंत प्राप्ती करून घेण्याकरता लागतात ह्या जीवाला. मग कारण का? झुकलाय जास्त कुठं? विषयाकडं. मग ह्या जन्मात काम होईल का? पुढचे अनेक जन्म. मग कारण का? जास्त विषयाकडे दुखले. बर, पुढे जो पुढचा आहे ना, मग ते नाही का, त्याला परमार्थही आवडतो आणि विषय पण आवडतात. बघा, परमार्थही आवडतो, विषय पण आवडतात. पण आता ह्याच कसं आहे माहिती का, दोन्ही समान. दोन्ही कसं आहे, विषयाकडे बी झुकलेला आहे, परमार्थाकडे बी झुकलेला आहे. दोन्हीही काय करते, प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करते. विषयाला बी सोडत नाही आणि भगवंताला बी सोडत नाही. त्याच्यापेक्षा हे जरा बरं आहे ना. मग कस काय, तो विषयाकडे झुकला होता, विषयासाठी परमार्थाला सोडत होता. पण हे कसं आहे, आपला नित्य नेम चुकू द्यायचा नाही, आपला परमार्थ सोडायचा नाही आणि विषय बी बघायचे, विषयाला बी सोडायचं नाही आणि परमार्थही सोडायचा नाही. ह्याला आपण लाखो जन्म घ्यावा लागतात, असंख्य जन्म घ्यावा लागतात भगवंत प्राप्ती करते ह्याला सुद्धा. पुढे बघा, आता काही जण असे असतात की परमार्थ बी आणि विषय पण जास्त विषयापेक्षा महत्व परमार्थाला देतात. ऐक नाही, एखाद्या वेळेस विषय भोगायचा बरं का, विषय नाही असं नाही, भोगायचा, पण त्या विषयाकरता प्रयत्न करायचा नाही. आला भोगला, आला तर सोडायचा नाही, भोगायचा विषय आणि परमार्थ हे करत राहायचं. महाराज म्हणले ह्याला पण अनेक जन्म घ्यावे लागतात परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता. त्याच्या पुढचा, त्याला विषय जे आहेत ना, विषय आवडत नाहीत, विषय आवडत नाहीत, परमात्मा आवडतो. विषय तर आवडत नाहीत, परमात्मा आवडतो. पण विषय आवडत नाहीत, पण सहज आधी भोगायला तर भोगतो बरं का, सहज भोगायला आले तर भोगतो. पण प्राधान्य परमात्म्याला दिलेलं आहे, ऐका नाही. पण विषय काही सोडलेत का? नाही सोडले, विषय सोडले नाही, तरी पण ह्याला ते एवढे मागच्या पेक्षा पुढचे बरे आहेत बरं का, पण त्याला बी अनेक जन्म घ्यावे लागतात. त्यांच्या इतके नाही, पण जन्म घ्यावे लागतात. पुढे महाराज म्हणतात, आता ह्याला एखाद्याला विषय पण आवडतात, नाही विषय आवडत नाहीत, भगवंत आवडतो आणि भगवंतापर्यंत जाण्याकरता संशयामध्ये पडलाय तो. संशय, आता कसा संशय,
कारण साधनावर तत्पर आहे नाही ना, म्हणून संशय. साधनावर काय नाही, तत्पर आहे नाही. नाही, त्याच्या अलीकडलं एक सांगायचं राहिलं बरं का. एक जण कसा असतो म्हणले, त्याला परमात्मा आवडतो, पण साधना जे आहेत ना त्यानं ते बरोबर केलेले नसतात. काही दिवस करायची ही साधना, सोडून द्यायची, मग दुसरी साधना करायची. ती काही दिवस करायची, सोडून द्यायची, मग तिसरी साधना करायची. ती काही दिवस करायची, सोडून द्यायची. मग असं जो करणारा असतो ना, त्याला सुद्धा म्हणले जरी भगवंत आवडत असल तरी सुद्धा त्याला भगवंताची प्राप्ती लवकर होत नाही. त्याला बी अनेक जन्म घ्यावे लागतात. कारण का, साधना टिकत नाही ना त्याची, म्हणून. आणि त्याच्या पुढच्या दोही डगरी ठेव जाता हात, होय अपघात शरीराचा. जय गुरु. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, होय घात शरीराचा. बर. आणि त्याच्या पुढे जो असतो ना, त्यानं साधनावर आरूढ आहे का नाही, विषयामध्ये बी तेवढा गुंतलेला नाही, पण संशय भारी येत. आता आपण म्हणलं संशयाने थोर, पाप नाही घोर, ते अविनाशी. संशयासारखं तर पाप नाही म्हणले, ते अविनाशीची वागुळ प्राणी असे. मग असा संशयामध्ये गुंतलेला असतो म्हणले ते, त्याला बी लवकर परमात्म्याची प्राप्ती होत नाही. आणि जो पुढचा असतो ना, त्यानं नाही का गुरुच्या वचनावर विश्वास ठेवलेला असतो. गुरुनं सांगितलेलं कार्य तो करत असतो. गुरुनं जे मंत्र दिलेला आहे त्याचा रात्र आणि दिवस काय आहे तर ध्यान. रात्र आणि दिवस त्या मंत्रामध्ये तो गुंग झालेला असतो, त्या उपदेशामध्ये तो गुंग असतो बरं का. कोण? आता हा जो साधक आहे ना, गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवलेला असतो. तर महाराज म्हणतात, हे जो आहे ना, आहे, पण ह्याला म्हणजे होणार म्हणले प्राप्ती, भगवंताची प्राप्ती. जन्मोनजन्म घ्यायची गरज नाही. कारण का, विश्वास आहे ना, विश्वास करी स्वामीवरी सत्ता. कारण तरले तरती गा आणि काही विश्वास आहे. विश्वासाचा मुख्य ठरला इथं बरं का, विश्वासाला पात्र ठरलाय हा. म्हणून म्हणजे ह्या जन्मात होणार ह्याचं काम. कारण विश्वास आहे, डगमगत नाही ना विश्वास त्याचा. ह्या जन्मामध्ये होणार म्हणजे होणार. आणि जो अजून सांगितलंय, अजून म्हणले आता विषय तर त्यानं काय केले, चक्क सोडून दिलेत. परमात्म्याची काय आहे प्राप्ती, मनामध्ये भगवंत चिंतन आहे, भगवंताचा उपदेश आहे, भगवंताचं नामस्मरण आहे, रात्रंदिवस चिंतन आहे, श्रवण मनन निधी ध्यासन करायला लागलाय. विषयाला लगे लांब सोडलंय बरं का, विषयाला स्पर्श करत नाही. स्वभावता फक्त जेवढं लागन शरीराला तेवढंच, बाकी जास्त काय नाही. कशाचा शोक करायचा नाही, जास्त संचय करायचा नाही. कारण ही स्थिती आता अंगावर बांधली ना, ऐकाय नाही. सारखं फक्त एकच विषय बनविलाय, तो म्हणजे भगवंत. भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही. अशी स्थिती काय केलेली आहे, प्राप्त करून घेतलेली आहे. पण मनामध्ये आस आहे, भगवंत भेटावा, भगवंत भेटावा, ऐकाय नाही, एकदा तरी भेटावा. भगवंताच्या प्राप्तीसाठी जीव अगदी तळमळ तळमळ करायला लागलेला आहे. महाराज म्हणले, ह्याला पण काय होणार, ह्या जन्मामध्ये प्राप्ती होणार. आणि अजून ह्याच्यापेक्षा एक श्रेष्ठ सांगितलंय. तो कसा असतो, विषय तर नाही बरं का. ह्या 3 जण जे आहेत त्याला विषयाचं काय केलं, त्यांना गंध नाही, स्पर्श होऊ देणार नाही बरं का ह्या 3घांना. म्हणून त्यांना भगवंताची प्राप्ती लक्षात राहू दे ह्याच जन्मामध्ये. आणि जो शेवटचा सांगितलेला आहे ना, त्यानं काय केले, त्याचा कशी अवस्था असते तर महाराज म्हणतात, त्यानं विषय, त्याचा भगवंत हा विषय आहे, ऐक नाही, दिवस रात फक्त तत्परायण तो असतो. कशामध्ये, भगवंताच्या चिंतनेमध्ये, श्रवण मनन निधी ध्यासन, रात्र आणि दिवस ब्रह्मभावामध्ये डुबलेला असतो म्हणले तो. असं नाही तळमळ की मला देव भेटावा, अशी सुद्धा मनात काय नाही इच्छा नाही, फक्त तत्परायण असतो तो. कशामध्ये, आपल्या चिंतनेमध्ये. हा सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेला आहे. महाराज म्हणतात, ह्याला नाही का लगेच म्हणले, जास्त वर्ष सुद्धा लागत नाही, जवळपास होतीच म्हणले काय ह्याला प्राप्ती. म्हणजे असं एक स्टेप बाय स्टेप काय केलेले आहे, सांगितलेले. मग आपण कुठं बसतो, ऐका नाही, आपण कुठं आपल्याला विषय आवडायलेत का, पहिला प्रश्न करायचा मनाला. तुला मना विषय आवडायलेत का, ते मन नाही म्हणते का, कारण मनाला विषय लय आवडतात. आपलं मन तर काय करायला, सारखं डुबक्या कुठं मारायला बाहेर, का बरं, विषय आवडतात ना. तुकोबारायांचं मन बी असंच होतं, त्याला विषय लय आवडायचे. मग तुकोबाराय म्हणायचे, मना तुला का तू बाहेर जातोस रे,
कोण म्हणू लागले तुकोबार आहे. कुणाला? त्या मनाला. ते म्हणलं मला नाही का ते विषय आवडतात ना म्हणून मी जातो बाहेर. तिथं सुख ही म्हणे त्या विषयापाशी, म्हणून मी हे इंद्रियांना नेतो म्हणले. कुठं? त्या सुख भोगण्याकरता. कोण म्हणत आहे कुणाला? तुकोबरायांचं मन तुकोबरायला म्हणायला लागले. असं आहे का? बर बघा तुकोबरायांची किती हिंमत, किती ताकद होती. ते म्हणले मना तू आता बाहेर अजिबात जायचं रे तुला. मी आतमध्ये काय करतो, सुखच पाहिजे ना तुला, सुखासाठीच तू हिंडायलास ना बाहेर, इंद्रियाला बी सुखासाठीच नाहीलास ना बाहेर तू. अरे मना म्हणले तुला मी आत सुख दाखवतो, तुला मी काय करतो, आत सुख दाखवतो. तुकोबरायांना त्या मनाला आत सुख दाखवलं आणि एकदा का ते आत सुख दाखविलं कुणाला? मनाला. आता त्या मनाला किती बी तुकोबराय म्हणतात बाहेर ये बाहेर येत यायला तयारच नाही, परत माघारी घेत नाही. आत बघ जरा, हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया. जय गुरुदेव साष्टांग. मग काय करायचं आहे? आतमध्ये बघायचे. हे नरा आत बघ जरा, नव्हे हा खरा जीव नव्हे ही माया. हा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. ऐक नाही. मग काय करायचे तर आत बघायचे. जीवाला जीव पण ओळखता आला पाहिजे, जीवाला देव पण ओळखता आला पाहिजे. ऐक नाही. ब्रह्म काय आहे ह्याच स्वरूप स्पष्ट त्याला प्राप्त झालं पाहिजे. म्हणून तर तुकोबरायानं त्या मनाला आतमध्ये शोधायला लावलं ना. जनाबाईनं मनाला आतमध्ये शोधायला लावलं ना, तसं आपल्याला बी आतमध्ये जावं लागेल का नाही? महाराज म्हणायचे बाहेर फिरे गवारा, बाहेर फिरणारे गवारे असतात म्हणले. आतमध्ये शोधावं लागतंय तेव्हा सापडते. शोधलं तर सापडणं. अंतरेची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जी होती अच्छा दिली. कुठे म्हणले? ज्योत आतमध्ये प्रकाशित आहे म्हणले, पण आच्छादित आहे, त्याला आवरण आलेले. मग त्याला काय करावं लागल? आवरण तोडावं लागतील. ऐक नाही. आवरण काय करावं लागतील? बाजूला सारावे लागतील. कारण का बरं? जोपर्यंत आवरण आहे तोपर्यंत स्वरूप काय होणार नाही, उघड होणार नाही ना. पाणी आहे म्हणले पण पाणीच दिसत नाही का? पाण्यावर शेवाळ आले, बाबरा आलाय, पाणीच दिसना झाले. त्या शेवळ्याला बाजूला सारल्याशिवाय पाणी कसं दिसन? मग पाणी बाबरा बाजूला सारला तेव्हा पाण्याची प्रतीती आली. तसंच ते आतमध्ये तू ज्योत आहे, ती आत्मज्योती आहे, आतमध्येच आहे, पण त्याच्यावर हे 5 कोशाचं आवरण आलंय. मग त्याला काय करावं लागते? बाजूला सारा. परी तू जागा विसरला. बाजूला सारल्याच्या नंतर काय होते म्हणले? आपल्याला ती वस्तूची प्राप्ती होती. अन्यथा म्हणले त्या वस्तूपर्यंत आपण जाऊ शकत नाही. म्हणून इथं सांगायला लागलेले आहेत आपल्याला की मी पण कैसे त्यागावे, नाही इकडलं, ऐसे सांगावे ते किती बहुत ऋषी बोलिले बहुती, अद्वैत ज्ञान आदी अंती सत्तेची असे. महाराज म्हणतात अशा किती ग्रंथाची नावे घ्यावीत. अनेक ऋषींनी अनेक ग्रंथाचा जे अद्वैत ज्ञानाचा उपदेश केला ते आदी अंती सत्तेच आहेत बर का. अनेक जे अद्वैत ग्रंथ आहेत ते अद्वैताचं प्रतिपादन नाही, अद्वैताची सिद्धी करून द्यायची, ते सत्यच आहेत. म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन, प्रज्ञेरहित जे जतन तयासी हे कळेना. महाराज म्हणतात म्हणून आत्मज्ञान जे मिथ्य आहे असं जे म्हणतात ना त्यांचं पतन होते, ते पतन पावतात. पण मंद बुद्धीच्या लोकांना हे कळत नाही म्हणून तर ते मिथ्या म्हणतात. जे ते शेषाची प्रज्ञा मंदली, श्रुती समोन मुद्रा पडिली, जानपणे न वचे वदली स्वरूप स्थिती. स्वरूप स्थितीचं वर्णन करताना शेषाची बुद्धी सुद्धा, ती बुद्धी ही काम करेनाशी झाली होती. कुणाची? शेषाची. श्रुतींनाही ते जमले नाही म्हणून त्यांनी मौन धारण केलं. मग मी जाणतो या अभिमानाने स्वरूप स्थिती सांगितली जाणे अशक्य आहे ना हो. मी जाणतो मी सांगतो म्हणतात ते शक्य आहे का? शेषासारखा म्हणले त्याला त्याचं वर्णन करता नाही आले. शेषाला सुद्धा, श्रुती मातेला सुद्धा करता नाही आलं ब्रह्माचं वर्णन. तर खरंच सांगा म्हणले जे मी जाणतो, मला ज्ञान झालंय, मी ब्रह्मज्ञानी म्हणणाऱ्याला खरंच वर्णन करता येते का? आणि खरंच ते ज्ञानी असतं का? मग स्पष्टता दिली बरं का.
आपणास मजे बरवे म्हणून मिथ्या कैसे करावे ना तरी सदृढ धरावे सद्गुरु मुखे. महाराज म्हणतात आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही म्हणून तिला मिथ्या कसं म्हणावं. सद्गुरु मुखाने श्रवण करून मनन निधी ध्यासन ते अंतरी ठसेल असा प्रयत्न करावा. म्हणून श्रवण करावं, त्याचं मनन करावं, त्याचं निधी ध्यासन करावं, आतमध्ये त्याचे ठसे उमटावे. ठसन इथपर्यंत काय केला पाहिजे, आपण प्रयत्न केला पाहिजे. मिथ्या तेची सत्य झाले सत्य असोनी मिथ्या केले संदेहा सागरी बुडाले अकस्मात मन. महाराज म्हणतात ब्रह्म मिथ्या वाटत होते ते सत्य ठरलं. ही पंचभौतिक सृष्टी प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत असते म्हणून ती सत्य वाटत होती ती मिथ्या ठरली. त्यामुळं मनाचा गोंधळच उडाला आणि एकाएकी संशय समुद्रात तो बुडाला. मनास कल्पयाची सवे मने कल्पिले ते नव्हे तेने गुणे संदेह धावे मी पणाचे निपंथे. मनाला सदा कल्पना करीत राहण्याची सवय लागली. आत्मवस्तू तर मन जे कल्पिले आत्मवस्तू तर मन जे जे कल्पिल ते त्याच्या पलीकडील आहे. कारण आत्मवस्तू कशी आहे, मनानं जे कल्पना केली त्याच्याही पलीकडे असणारी ही आत्मवस्तू. आणि त्यामुळे मग मीपणा बळावतो आणि मनात अनेक संशय उत्पन्न होतात. तरी तो पथची सोडावा मोडावा मग परमात्मा जोडावा समूळ संदेह तोडावा साधूचे निसंगती. म्हणून मीपणाचा मार्ग सोडून द्यावा. साधूच्या समागमाने सर्व संशय समूळ नष्ट करून परमात्मा प्राप्ती करून घ्यावी. म्हणून मीपणा सोडायचा आहे, संतांची संगती करायची. सगळे संशय निवृत्त झाले की परमात्मा आहेच ना, प्राप्तच आहे ना. मी पण शस्त्रे तुटेना मी पण फोडिता फुटेना मी पण सोडिता सुटेना काही केल्या. महाराज सांगत आहेत काय, मी पण आहे शस्त्राने तुटत नाही. त्याला मोडावे म्हटलं तर ते फुटतही नाही, तुटतही नाही, मोडतही नाही, फुटतही नाही. त्याला सोडून झटकून टाकावं म्हटलं तरी ते काही केल्यास सुटत नाही. असं असणार आहे ते मीपणे. काय मीपणा अहंकार. एखाद्या कितीही प्रयत्न केला तरी ते अहंकार जात नाही. मीपणा जायलाय का, देहाला मी म्हणणेपणा चाललाय का, बघा ना विचार करून. कितीही ऐकायला दम नाही. ब्रह्ममुहूर्तापासून सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत चाललंय ऐकणं, पण मीपणा सुटायलाय का, सुटतच नाही. त्याला फोडावं म्हटलं तर फुटतही नाही, सुटतही नाही, फुटत नाही, सोडून झटकून टाकता बी येत नाही. म्हणून म्हणले काय करावं लागते, झटकावं लागते. झटत काय करावं लागते, झटकून सगळं सोडावं लागते. तेव्हा म्हणले तिथपर्यंत जाशील, नाही तर कसं जाशील म्हणले. मीपणे वस्तू नाकळे मीपणे भक्ती मावळे मीपणे शक्ती गळे वैराग. बघा मीपणाची काय ताकद आहे. आता मीपणा तर सुट नाही. झळझुडून बाईला निघे ये भक्तीची या वाटे लाग तरच धाम पावसी अव्यंग. झडझडून बाजूला निघावं लागते, मीपणा सोडावं लागते, तर तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकू, अन्यथा नाही. मीपणा असते तोपर्यंत आत्मवस्तूची प्राप्ती होतच नाही. महाराज म्हणतात मीपणा आहे तोपर्यंत आत्मवस्तू प्राप्त होणार नाही. मीपणाने भक्ती मावळते बर का. मीपणाने भक्ती सुद्धा काय होत नाही, हाताला लागत नाही. म्हणून मीपणाला काय करा, सोडा. मीपणा म्हणे वैराग्याचे बळ कमी होऊ लागते. जिथं मी आला वैराग्य पण मावळायला लागलं, मी वैराग्याचे बळ पण कमी व्हायला लागलं. कशामुळे झालं हे सगळं, मीपणामुळे. अहंकार वाढला, अहंकार आला की काय झाला, देव गेला, देवपणाच गेला. अहंकार मावळाला की देवपणा आला. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. आणि अहंकाराशी म्हणले ते अभिमान घेते, जो अहंकार कसे घेते त्याला कुठला बोध आला म्हणले, त्याला बोध नाही. मग म्हणून मीपणा असते तोपर्यंत आत्मवस्तूची प्राप्ती होत नाही. मीपणाने भक्ती मावळते, मीपणाने वैराग्याचे बळ कमी होते. न भक्ती न वैराग्य न आत्मवस्तूची प्राप्ती. कारण का, ही जी भक्ती आहे तिचे दोन लेकर आहेत. हे
विवेक आणि वैराग्य कुणाचे? त्या भक्तीचे. आणि जर आत्मवस्तू जर प्राप्त करून घ्यायची असेल तर डायरेक्ट आत्मवस्तू पर्यंत जाण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? मग वैराग्य कसं प्राप्त होईल? विवेक कसा? ते भक्तीच नाही, तुम्ही भक्तीलाच धरलं नाही हाताला, तुम्ही भक्तीच केली नाही, तिचे लेकरं जवळ कशी येतील? त्या माईलाच कधी बोललं नाही, त्याच्या लेकरालाच बोलायला ती लेकरू कसं येईन जवळ? त्यासाठी पहिले त्या माईची ओळख करून घ्यावं लागल, मग लेकरं बोलते, मग जवळ येते. ऐक नाही, व्यवहाराचा विचार केला तर तसंच हे भक्तीच आहे, तसंच परमार्थामध्ये. म्हणून अगोदर भक्ती करावं लागेल, आणि भक्ती केली की म्हणले हे ज्ञान आणि वैराग्य, मग हे तिचे दोन पोरं आहेत बरं का, ते आपल्याकडे येत असतात. आणि मग आत्मवस्तूची प्राप्ती. म्हणून भक्तीला जागाच कुठं दिली? राहण्याचे ठिकाण भक्तीचं कोणतं सांगितलेलं आहे? महाराज म्हणतात ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे की नाही, त्या भक्तीला काय केली आहे? तिथं जागा दिली राहायला. वैराग्य विवेकाला त्याच्या पाठीमागे ती गेलीच. मग जिथं आसक्ती सुटली, तिथं मीपणा सुटलेला आहे, जिथं संसार सुटलेला आहे, केवळ काय आहे? भगवंताविषयी प्रेम जडलेला आहे, तिथंच भक्ती प्रगटती ना. भक्तीशिवाय प्रेम नाही, प्रेमाशिवाय भक्ती नाही. आणि मग हे वैराग्य ज्ञान, आणि मग आत्मबोध. असो मी पणे प्रपंच न घडे, मी पणे परमार्थ बुडे, मी पणे सकळ ही उडे, येश कीर्ती प्रताप. बघा मी पणा किती घातके, अहंकार किती घातके. एवढंच नाही, एवढंच काय म्हणे, मी पणामुळे प्रपंच सुद्धा धड होत नाही. बघा बरं, प्रपंच नको, लय अहंकारी बाई म्हणतात ती, तिला न बोललेलं बरं बाबा, लय अहंकार येतो तिला, लय अहंकार आहे म्हणे त्या माणसाला. म्हणतो का नाही, त्याच्यापेक्षा 4 हात लांब राहिलेलं बरं, त्याला लय घमंड आहे म्हणतो आपण संसारामध्ये सुद्धा. म्हणून महाराज म्हणले प्रपंच सुद्धा मीपणामुळे नीट होईना झालाय त्याचा. परमार्थ तर सापच बुडतो, परमार्थाकडे तर येऊच नका म्हणले. त्याचा तर बुडूनच गेला परमार्थ तिथं, अहंकारी लोकाचा. मीपणामुळे माणसाचं यश, कीर्ती, प्रताप सर्व नष्ट होतो. कशामुळं? मीपणा, अहंकारामुळं. यश, कीर्ती, ज्याचा तो प्रताप आहे, ते सगळं नष्ट ह्या मीपणामुळे झालं, अहंकारामुळं झाले. म्हणून अहंकार कसा आहे? घातकी. म्हणून त्या अहंकाराला काय करावं लागते? सोडावं लागते. म्हणून अहंकाराला काय करायचं? स्पर्श होऊ द्यायचं नाही. म्हणून महाराज म्हणले सुरुवातीला, कारण कसं असतं, लेकरू लहानपणीच दबत असतं बरं का, त्याला जर योग्य संस्कार द्यायचे, मोठं झाल्यावर किती संस्कार देण्याचा प्रयत्न करा, अजिबात संस्कार त्याला लागत नसत, लहानपणी द्यावं लागतात. कारण का? जसं म्हणेन तसं मग ते काय होत असतात म्हणले? वाकत असतात लहानपणी. मोठं झाल्यावर मग ते वाकत नाहीत म्हणले, मोडण पण वाकणार नाही, अशी अवस्था होत असते. तसा हा अहंकार असतो, जोपर्यंत काय झाला नाही, निब्बर झाला नाही, मोठा झाला नाही, तोपर्यंत आपण त्याला वाकवायचा प्रयत्न. म्हणून नम्रता पाहिजे बरं का. ज्ञानामध्ये नम्रतेला महत्व दिलेलं आहे. अहंकार जर वाढला तिथं नम्रता कधीच काय होत नाही, येऊ शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात एवढंच काय, मीपणामुळे प्रपंच सुद्धा धड होत नाही, तर परमार्थ तसा बुडूनच जातो. मीपणामुळे माणसाचं यश, कीर्ती, प्रताप सर्व काय होत असतं? नष्ट होत असतं. असा अहंकार काय आहे? घातक आहे. राहिलेला विषय उद्या अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बाळासाहेब महाराज की जय. ब्रह्मविभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पंचवायु न वा सप्तधातुर्न वा पंचकोश न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं
न मे द्वेष रागो न मे लोभ मोहो मदो नैव मे नैव मात्सर्य भाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशंका न मे जाति भेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधु न मित्र न गुरुनैव शिष्य चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं अहं निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बंध चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं पुंडलिक हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय। संत जनाबाई महाराज की जय। संत मोतीराम महाराज की जय। संत मारुतराव महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद